शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतातील WD पुढे सरकला आहे. त्यामुळे सध्या उपग्रही छायाचित्रामध्ये पूर्व भारताकडे पावसाचं वातावरण सरकताना दिसते. आपण बघतो की आज 9 तारखेला WDचा प्रभाव कमी झाला असून पूर्व भारताकडे वातावरण सरकलं आहे. दक्षिण भारतात उष्णता प्रभावी ठरते. उत्तर भारतात हलका WD सक्रिय आहे. पावसाचं वातावरण हे 10 तारखेला केवळ मर्यादित राज्यांमध्ये असणार आहे. कोस्टल भागामध्ये उष्णतामान दमट होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण कमी होऊन उष्णतामान 11 तारखेपासून वाढेल. खास करून किनारपट्टी भागामध्ये असा प्राथमिक अंदाज आहे. 12 तारखेलाही पावसाचं प्रमाण देशातील कमी होत आहे. उष्णतामान मात्र वाढण्याची शक्यता काही राज्यांमध्ये. 13 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. जवळपास 14 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही. गेल्या 48 तासामध्ये जो पाऊस झालेला आहे देशामध्ये, यामध्ये आपण बघतो की साधारण या मुख्य भागामध्ये सर्वाधिक पावसाच्या ॲक्टिव्हिटीज घडलेल्या आहेत. पूर्व गुजरातचा भाग असेल किंवा या ठिकाणी पूर्व भारताच्या बऱ्याच भागात देखील पावसाचं प्रमाण अधिक होतं. महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. दक्षिण भारतातही पाऊस उघडलेला होता. आपण गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झालेला आहे, यामध्ये अगदी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला होता. त्याखालोखाल भंडारा आणि चंद्रपूरमध्ये देखील पावसाची नोंद आहे. गडचिरोली आणि गोंदियामध्ये देखील पावसाची हलकीशी नोंद आहे. सोलापूर, सांगलीमध्ये हलकासा प्रभाव आपल्याला बघायला मिळाला. मात्र धाराशिवमध्ये आणि त्यापाठोपाठ कोकण किनारपट्टीचे बहुतांश जिल्हे आणि वाशिम, अकोला, अमरावतीमध्ये पावसाची नोंद झालेली नव्हती. आपण जर सीजनल मॅप बघितला, साधारण संपूर्ण मान्सून पूर्व भागाचा, म्हणजे 1 मार्चपासून तर 8 एप्रिलपर्यंत, तर मात्र आपल्याला स्पष्ट दिसते की नाशिकसह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, पुणे जिल्ह्यामध्ये या मान्सूनपूर्व पावसाची सरासरी ओलांडली आहे. थोडा सातारा जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण अधिक राहिलं आहे. मात्र आपण कोकणमध्ये, खास करून उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव जाणवलेला नाही. त्याचबरोबर आपण भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, वाशिममध्ये आणि अगदी धाराशिवमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी राहिलेला आहे. त्यापाठोपाठ अहिल्यानगर, बीड आणि यवतमाळमध्ये पावसाचा प्रभाव कमी दाखवण्यात आला आहे. बाकी नंदुरबार असेल किंवा बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये मात्र पावसाची नोंद झाली, परंतु सामान्य पावसाची नोंद आहे. साधारण असं दिसतंय की मान्सूनसाठी अनुकूल वातावरण हे 13 मे ते 20 मेच्या दरम्यान दोन्ही समुद्रात तयार होऊ लागेल, असा एक प्राथमिक अंदाज. आपण जेव्हा GFS मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा उत्तर भारत, पूर्व भारतात आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रभाव पूर्व भारताकडे सरकतोय आणि जवळपास पुढे काही दिवस
पावसाचं प्रमाण भारतामध्ये कमी होणार आहे. सध्या हवेचा वेग अधिक असल्यामुळे उष्णतामान कमी झालेलं आहे. शिवाय गेल्या आठवड्यात पाऊसमानही अधिक होतं. गारपीट बऱ्याच भागात झाली होती, त्यामुळे अजून उष्णतामान वाढलेलं नाही. परंतु साधारण 11 तारखेपासून महाराष्ट्रात उष्णतामान वाढायला सुरुवात होईल आणि 40शी पार तापमान हे अनेक राज्यांमध्ये 12 तारखेपासून जाईल असा अंदाज आहे. 42 अंशाचा टप्पा महाराष्ट्रामध्ये विदर्भातून 13 तारखेला होण्याची शक्यता आहे. हा मराठवाडा विदर्भ असा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक तापमान हे महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. आपण GFS मॉडेलनुसार जर पुढील 5 दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही. हाच अंदाज आपण जेव्हा ECMWFच्या IFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा थोडी ढगाळ परिस्थिती उत्तर कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे. आयकॉन मॉडेलने थोडीफार ढगाळ परिस्थिती कोल्हापूर, सातारा, उत्तर कोकण राहण्याचा अंदाज या 5 दिवसामध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद होणार नाही हे स्पष्ट आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव थोडा जाणवतोय. त्यामुळे वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे. परंतु साधारण 12 तारखेपासून किंवा 11 तारखेपासून उष्णतामान वाढेल तसा वाऱ्यांचा वेग कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल. सध्या आपण ECMWF मॉडेलनुसार बघतो. नाशिक पश्चिमसह अगदी धुळे पश्चिम, ठाणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर थोडं ढगाळ वातावरण, एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा मुंबईच्या आजूबाजूने आज दाखवण्यात आलेला आहे. आज दुपारनंतर मात्र कुठेही वातावरण नाही. उद्या देखील वातावरण नाही आहे. म्हणजे अगदी आपण पुढे 5 दिवस जरी अंदाज बघितला 14 तारखेपर्यंत तर आपल्याला कुठेही विशेष ढगाळ वातावरण दिसत नाही. 14 तारखेला थोडं ढगाळ वातावरण कोकण किनारपट्टीला सकाळी असण्याची शक्यता आहे. मात्र 14 तारखेपर्यंत आपल्याला कुठेही पावसाची शक्यता ECMWF मॉडेलने व्यक्त केलेली नाही. आज आपण जेव्हा GFS मॉडेलने अंदाज बघतो तेव्हा GFSने देखील आज किंवा पुढे 5 दिवस आपण जरी धावता अंदाज बघितला तरी विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठेही तयार होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला नाही 14 तारखेपर्यंत. आज सकाळी कोकण किनारपट्टीला काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे. जवळपास 1012 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. थोडं गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये थोडी पावसाची शक्यता आहे. मात्र आपण दिवसभरात बघितलं तर थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती राहील आयकॉन मॉडेलनुसार. परंतु पुढे 5 दिवस आपण जरी धावता अंदाज बघितला तर थोडं कोल्हापूर, सिंधुदुर्ग भागात थोडी ढगाळ परिस्थिती आयकॉन मॉडेलने दाखवली आहे. परंतु विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात कुठे होईल असं वाटत नाही. मात्र 14 तारखेला थोडं कोल्हापूरच्या दक्षिणी भागात वातावरणाची शक्यता आहे. आता आपण जर पुढचा अंदाज बघायचं ठरवलं तर कोल्हापूर, सोलापूर, सांगलीच्या काही भागात 15 तारखेनंतर थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे. आता पावसाचं वातावरण भारतातलं कमी झालं आहे आणि उष्णतामान 11 तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे फार चिंता करण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.